एक लाईन घेऊ, ठीक आहे, जिचं डिस्टन्स घेऊ आपण 50, डायमेन्शन्स लिनियर 50. आता बघा डायमेन्शन अलाइन टेक्स्ट, आता यामध्ये दोन टाईप आहेत. एक तर अँगल क्लिक करू, तो विचारतो सिलेक्ट डायमेन्शन, सिलेक्ट केला. आता तो विचारतो अँगल फॉर डायमेन्शन टेक्स्ट किती डिग्री मध्ये पाहिजे. ओके, आपण मॅन्युअली पण दिला होता ना आधी. डायमेन्शन्स अलाइन टेक्स्ट होम क्लिक केलं, वापस 0 डिग्री मध्ये करेल. ठीक आहे, जसं मी म्हटलं डायमेन्शनला कधीच अँगल विंगल टाकायचं नाही. नेक्स्ट अलाइन टेक्स्ट मध्ये लेफ्ट, कुठेही क्लिक करा टेक्स्ट लेफ्टला जाईल. ठीक आहे, राईटला जाणार. ठीक आहे, इवन तुम्ही किती बाहेर काढलं त्याला, सेंटर केला, सेंटरला येईल. ठीक आहे, आता ही कमांड खूप आधीच्या व्हर्जनला गरजेची होती, आता काही गरज नाही. नेक्स्ट ऑब्लिक. ठीक आहे, आता ऑब्लिक कमांड स्पेशली बिल्ड केले फक्त आयसोमेट्रिक साठी. ठीक आहे, मी आता एक ऑब्जेक्ट बनवतो, इलिप्स आयसो सर्कल. ठीक आहे, याला आपण देऊ 25 रेडियस, एक्सेल. ठीक आहे, सपोज आता असा ऑब्जेक्ट आपण बनवला. ठीक आहे, सिलेंडर आहे, त्याला कट करायचा होता, आपण कट केला. आता याला आपल्याला डायमेन्शनिंग करायची. ठीक आहे, सो एकच डायमेन्शन आयसोमेट्रिक मध्ये यूज होतं, ते म्हणजे अलाइन. ठीक आहे, आता इथे काय करायचं, सिलेक्ट केलं, समजा मला हे डायमेन्शन द्यायचं आहे. ठीक आहे, पहिले ड्रॉ करून घ्यायचं. आता हा जो कट आहे, ठीक आहे, याची डेप्थ द्यायची आपल्याला, दिली. सॉरी, आपण या साईडला देऊ. प्लस आता समजा याला रेडियस द्यायचा असेल, मग रेडियस कसा द्यायचा, डायरेक्ट तर तो सिलेक्ट नाही करणार. ठीक आहे, मग डायमेन्शन मध्ये जायचं, अलाइन मध्ये जायचं, हा पॉइंट आणि हा पॉइंट. ठीक आहे, याला असं सिलेक्ट करायचं, नंतर ही लाईन डिलीट करून टाकायची. आता हे 3 डायमेन्शन आहेत, पण आता प्रॉपर वाटतात का आयसोमेट्रिकच्या हिशोबाने, मग त्यासाठी ऑब्लिक कमांड आहे. बघा, ऑब्लिक कमांड मध्ये एकतर अँगल माहित पाहिजे. ठीक आहे, पहिला आपण सिंपल मेथड बघू, त्यासाठी आपण याला आता कॉपी पेस्ट करू. बघा, ऑब्लिक कमांड, सिलेक्ट डायमेन्शन, एंटर. आता इथे फक्त आपल्याला एवढंच लॉजिक लावायचं की हे डायमेन्शन कसं पाहिजे, या सरफेसला पॅरलल पाहिजे. तर काय करणार आपण, पहिला क्लिक करू, म्हणजे या डायरेक्शन मध्ये गेलं पाहिजे. गेलं. अगेन ऑब्लिक, एंटर नाही मारायचं, कमांड घ्यावी लागेल, सिलेक्ट, एंटर. आता मला त्या साईडला गेला पाहिजे, तर F5 प्रेस करायचं, डायरेक्शन द्यायची, गेला त्या साईडला. आणि हा जो आहे हा पॅरलल टू दिस सरफेस. डायमेन्शन, ऑब्लिक, सिलेक्ट, एंटर. आला, याला बाहेर काढायचं तर बाहेर काढू. क्लिअर. सेकंड मेथड जी आहे, ठीक आहे, म्हणजे मॅन्युअल बघायला गेलं तर अँगल माहित पाहिजे. ठीक आहे, सिलेक्ट, एंटर. ठीक आहे, पहिला क्लिक. आता हे डायमेन्शन आपल्याला वर नाही, किती अँगल टाकणार, तो विचारतो. एंटर ऑब्लिक अँगल. 30 प्लस टाकला, गेला खाली. ठीक आहे, अंडू मारू. डायमेन्शन्स, ऑब्लिक, सिलेक्ट, एंटर, क्लिक करतो. आता -30 टाकतो, गेला खाली. याला अँगल टाकणं ना खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, म्हणजे पोझिशन वाईज बघायला गेलं तर.
त्यामुळे बेस्ट मेथड काय, क्लिक करायचं, कर्सरच्या हिशोबाने डायरेक्शन द्यायची. बट या ड्रॉइंग मध्ये अजून काहीतरी मिसिंग आहे. मिसिंग काय, आता जर टेक्स्ट आपण वरून बघतोय किंवा साईडने रीड करतोय तर हे टॉप सरफेसला मॅच करताय का, नाही ना. मग डायमेन्शन मध्ये जायचं, सॉरी आता याच्यात डायमेन्शन मध्ये जाऊन फायदा नाही. इथं आता डबल क्लिक करायचं, टेक्स्टला सिलेक्ट करायचं. फॉर्मॅटिंग मध्ये काय ऑप्शन आहे, ऑब्लिक अँगल. ठीक आहे, आता इथे टाकायचं. एक लक्षात ठेवा, राईट साईडला घेऊन जायचंय तर +30 टाकायचं, लेफ्ट साईडला न्यायचंय तर -30. बस एवढंच करायचंय. आता सांगा टेक्स्टला या सरफेसला मॅच करायसाठी काय करू, +30 की -30? +30 झाला मॅच. याला काय करावं लागेल, +30 की -30? ठीक आहे, आता बघितलं नसेल तुम्ही लोकांनी, आता बघा ॲरोची पोझिशन बघा. ठीक आहे, त्याशिवाय कळणार नाही. आता सांगा किती अँगल टाकायचा, +30 -30? किती, +30 आला, बरोबर आहे. याला किती टाकणार, सिलेक्ट, +30 की -30? किती किती बोला काहीतरी. प्लस केला तर राईट साईडला जाईल ना तो. आपल्याला फेसला पॅरलल, डायमेन्शनची डायरेक्शन बघा कशी आहे, टेक्स्ट उभं आहे ना, मग काय टाकावं लागेल, -30. कळलं. चला डायमेन्शनला कसं टेक्स्ट देतात कळलं तुम्हाला, अँगल वगैरे. पण आता इथे जर का टेक्स्ट लिहायचं असेल तर कसं लिहिणार, बरोबर ना. टेक्स्ट कमांड घेतो, मल्टीलाईन टेक्स्ट. ठीक आहे, आता मला इथे लिहायचं आहे राईट हँड साईड व्ह्यू. ठीक आहे, पण हा वाटतो का राईट साईडनी बघितल्यासारखा. मग याला पहिलं काय करायचं, आयसोमेट्रिक मध्ये 30 डिग्री असतं ना, याला रोटेट कमांडनी पहिला 30 डिग्री मध्ये रोटेट करायचं. केला, आता याच्यात डबल क्लिक करायचं आणि फॉर्मॅटिंग मध्ये ऑब्लिक अँगल टाकायचं. आला का, राईट साईडनी बघतोय ना आपण, म्हणून राईट साईडनी दिला. मग आता इथे बघा, याला जर बॉक्स मध्ये लिहायचंय तुम्हाला तर मग तुम्हाला काय करावं लागेल, असा मॅन्युअली बॉक्स बनवावा लागेल. ठीक आहे, बघा डेव्हलपमेंट खूप आहे, फक्त कुठे नाहीये, आयसोमेट्रिक मध्ये नाहीये. कळलं. तो जो एलई ऑप्शन दिलेला ना, तो कोणासाठी दिलाय माहितीये का, याच्यासाठी दिलाय. ठीक आहे, असा, आणि याला उचलून मग इथे कनेक्ट करायचं. कळलं. सेम आता जर लेफ्ट साईडला हवा असेल, ठीक आहे, मग कसं करणार, याला पहिला 0 करायचं, रोटेट कमांड, बरोबर आहे, -30 म्हणजे 0 झाला. आता याला लेफ्ट साईडनी बघायचं तर काय करावं लागेल, वापस -30. मग आता याला डबल क्लिक करून जो अँगल आहे याला -30. कळलं. फक्त काय होणार आहे, लेफ्ट हँड साइड. ठीक आहे, क्लिअर. आता तिसरा कोण राहिला, टॉप. आता यालाही पहिलं काय करायचं, रोटेट करून 0 म्हणजे +30. काय केलं मी, +30 झाला नॉर्मल. आता ऑब्लिक अँगल 0 टाकतो. टॉप साठी कुठली पोझिशन नाहीये, प्रॉब्लेम तो आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, टॉप साठी या 2 पोझिशन बनवायचं. ठीक आहे,
म्हणजे रोटेट कमांड +30°, याला रोटेट कमांड -30°, याला आता आपल्याला काय करायचं आहे, +30° किंवा इथे -30°. आता टॉपला गेला आणि याला +30°. कळलं? म्हणजे याचा बॉक्स जो आहे तो कसा बनणार, कळलं? हे विसरू नका, कंपनी तुम्हाला काम नसेल ना तर तुम्हाला सांगेल प्रोसेस बनवा, प्रोसेस डायग्राम, हायरार्की बनवा, SOP बनवा, मग हे असं करत बसावं लागतं. ठीक आहे. जर येत नसेल तर यूट्यूबवर शोधलं तरी नीट भेटत नाही. कळलं? अलाइन टेक्स्ट आणि ऑब्लिक कशासाठी आहे, आयसोमेट्रिक मध्ये डायमेन्शन डिटेलिंग करायची असेल तर. आता राहतो प्रश्न काय, याला डायमीटर नाहीये, टाका डायमीटर. कळलं? आणि आणखीन एक गोष्ट, जर समजा आता तुम्ही फील्ड वाईज घेतलं, जसं समजा सिव्हिल फील्ड मध्ये डायमेन्शन करायचं आपल्याला, आणि जे प्लॉटिंग वगैरे करतो आपण ते डायमेन्शन बेसिकली तुमचे बॉक्स मध्ये आले पाहिजे. कसं असतं बघा, एरिया एकदा फ्रीज झाला मग प्रोजेक्टमध्ये किती चेंज हो, जागा चेंज होते का, मग ते डायमेन्शन तुम्हाला नेहमी कशामध्ये टाकायचे, बॉक्समध्ये. ठीक आहे. जर माहीत नसेल तर समजून घ्या. ठीक आहे. आता याला कसं करतात, सेपरेट डायमेन्शन स्टाईल आहे, पण तरी सुद्धा मी सांगतो की मॅन्युअल मध्ये जर करायचं तर कसं, तर डायमेन्शन बॉक्समध्ये पाहिजे. ठीक आहे. जे आपण गॅरंटी पॅरामीटर्स देतो ना तर ते असतात डायमेन्शनवर, मग ते कधी चेंज नाही झाले पाहिजे. ओके. इथे आता